आज अभी देख सकते हो आप कितना पब्लिक बढ़ गया अभी पाद्यपूजन सोहळ्याला आज त्यांनी भेट दिली. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया मुख्य व्यासपीठावर यायचे. थोड्याच वेळात भजन फ्युजन हा कार्यक्रम इथे सुरू होतोय. कृपया गणेश भक्तांना विनंती है कि थोड़ा और अभी भजन फ्यूजन का जो उन्होंने रखा है वो अभी स्टार्ट होने वाला है. मुंबईच्या राजाचा बोलो गणपती बाप्पा. परंतु हात लावायची वेळ असं म्हणतात दुर्गा तेव्हा तुमच्या समोर मी साथ येणार. बोला गणपती बाप्पा. मुंबईच्या राजाचा. मित्र म्युझिक म्हणजे संगीत. या संगीताची भाषा जेव्हा तुमच्या हृदयाशी बोलते ना तेव्हा मला वाटतं त्यातून नाद निर्माण होतो. या संगीताच्या दोन भाषांचे पैलू तुमच्या समक्ष सादर करतो. एक म्हणजे भजन आणि दुसरं म्हणजे फ्युजन. भजन म्हणजे शक्ती, भक्ती, श्रद्धा आणि तुमच्या आत्म्याशी साधला जाणारा त्या परमेश्वराचा सुरेख विलाप. तर फ्युजन म्हणजे आधुनिकता आणि भारतीय शास्त्र संगीताचा असलेला हा अनोखा संगम. ही खऱ्या अर्थाने वारी आहे. ही वारी आमच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाची आहे. ही वारी आमच्या कार्यकर्त्यांच्या दृढनिष्ठतेची आहे. ही वारी आम्ही केलेल्या या समर्पणाची आहे. ही वारी 99 वर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीची आहे. म्हणून ही वारी कधी चुकली नाही आणि ही वारी कधी चुकणारही नाही. कारण चुकूया आता हा वारसा 99 वर्षाचा. संपला आता हा वारसा 99 वर्षाचा. गणरायाच्या या आशीर्वादाने
एका रोहिला संतांचा संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडिला या संतांचा संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडिला
जोरदार टाळ्या. आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. अरे होय, तोच माझा मुंबई पोलीस असतो. जरा मुंबई पोलिसांकरता दोन्ही हात वर करून टाळ्यांची बरसात झाली पाहिजे. हे सर्व मुंबईच्या पोलिसांना. चला तर जाऊयात या नागवंकरांच्या उत्सवात, अर्थात त्या गोविंद उत्सवात. बहुत मजा आ रहा है गाइस. अभी देखो लास्ट सॉन्ग है. म्हणून खरंच इतकं म्हणावंसं वाटतं की अभिमान आहे मला त्या शेंदूर लाल गुलालाचा. अभिमान आहे मला त्या शेंदूर लाल गुलालाचा. तो गाइस अभी हम लोग आ चुके बाहर उधर से. मेरा फ़ोन का स्टोरेज ख़त्म हो चुका था, नहीं तो हम लोग है ना अंदर भी गए थे पैर पड़ने के लिए महाराजा के, मुंबईच्या महाराजाची. सो सॉरी मुंबईच्या राजाचे. सो आम्ही खूप गर्दी होती तरी पण आम्ही खूप कष्ट करून तरी पण गेलो मध्ये अँड पाया पडले शेवटपर्यंत. मी फोटो पण नाही काढू शकलो, माझावाला एका फोन स्टोरेज पूर्ण भरून गेली होती. सो आता मी थोडीशी खाली केली आणि देन इकडे येऊन सण आता बसलो आहे आम्ही. सगळ्यांना थकले खूप जण. केशव तिकडे तर बसला आहे, सगळेजण इकडे थकले. जिरली का भावा? जिरली. कधीचा मागे लागला होता मला पाठपूजन बघायचं त्याची आता पूर्ण जिरली आहे. इतकी गर्दी आहे गाईज, कारण की ना सगळं म्हणजे एक आज या दिवशी ना काहीच कोणाचं मंडळाचं नाही आहे, फक्त बस राजाचं तर मुंबईच्या राजाचं होतं पाठपूजन. सो सगळी पब्लिक तिकडे ते एकाचकडे सगळे आलेली. सो त्या कारणाने ना खूप गर्दी झालेली आणि आता तर खूप पाय ठेवायला जागा नाही आहे तिथं. बाप सगळ्यांची जिरली. आम्ही पूर्ण मी बघू शकतो आपण तुम्ही ना, मी पूर्ण वल्ला. माझी पॅन्ट पण बघा कशी भरली, नाचता पूर्ण पॅन्ट गाऱ्याची भरलेली आहे. हे बघा चीनची चप्पल पण हात पाय किती भरले बघा. त्याचे पण तसं सगळ्यांचं तेच झाले आणि अजून पण ते चालू आहे DJ वगैरे. खूप मजा आली गाईज, खूप मजा आली. तुम्ही पण या, मजा करा. आता नेक्स्ट आम्ही परत येऊन मी कधी आता पाठपूजन तर झाले असतील, खूप जणांचे तर पाठपूजन झालेले, बट आता आगमन सोहळे चालू होतील, पुढच्या महिन्यात आगमन सोहळे असतील. सो मी जास्तीत जास्त गणपतींचे आगमन सोहळे ला यायची कोशिश करेल. मला जसं टाईम भेटतो तसं मी करेल काही ना काहीतरी. सो आम्ही चाललो आहे, निघतो आम्ही आता काहीतरी स्टेशनजवळ जाऊन काहीतरी खाऊ वगैरे
देन खाल्ल्यानंतर मग आम्ही स्टेशन जाऊ आणि नाही ड्रॉप करायचं आहे. आज पण हे जळगावला चालले सगळे भाऊ लोक, सगळे माझे जे आलेले होते वन डे मारायसाठी आलेले होते. बस खाली राजाचं पाठपूजन बघण्यासाठी आलेले जळगाववरून. सो आता आम्ही चालले चलो निघू आम्ही आता. तो गाइस अभी हम लोग जा रहे हैं घर पर. हाँ भाई गाइस अभी हम लोग आ चुके हैं स्टेशन. तो अभी हम लोग जाते ट्रेन पकड़ते फिर जाते दादर और इनको दादर को छोड़ना है और फिर दादर से हम ये सब लोग जा रहे हैं जलगांव. केशव भाई कैसा लगा, मज़ा आया? एकदम मजा आया भाई. हाँ? भाव के साथ में था, मजा आया बहुत. नाचने कूदने तू में तो मजा तू तो आने वाला नहीं था, नहीं बोल रहा था आने का, पर तब भी मज़ा आया ना. फिर भावेश के साथ रहेगा तो मज़ा आएगा कि नहीं आएगा आएगा. सही बात. फिर. और ये देखो इसकी तो पूरी गिर गई अभी. तो अभी हम लोग आ गए स्टेशन. अभी यहाँ से चलेंगे हम लोग दादर. तो गाइस अभी हम लोग दादर स्टेशन आए थे. अभी इन लोगों को छोड़ दे रहा हूँ इधर, केशव, स्वप्निल और योगेश को. अभी ये जा रहे घर पर. सो और मैं भी जा रहा हूँ, अभी रूम पे जा रहा हूँ. मेरा ही मूड हो रहा है यहाँ पर बैठे बैठे कि मैं भी चला जाऊँ जलगाँव, बट नहीं जाते आए क्योंकि काम लिया है तो काम को कंप्लीट करना पड़ेगा. काम कंप्लीट करके फिर जा सकता हूँ. अभी नहीं मुझे क्लास है ना कुछ है. चलो गाइस आता हूँ, बाय. मज़ा आया गाइस? मज़ा आया ना? अरे भाई मजा आएगा ना. एकदम मजा आया बहुत ना? मजा आया. अभी गणपति बैठेंगे तब आएगा. फिर गणपति बैठेंगे तब आएगा कि देखने के लिए गणपति बैठेंगे गणपति तब आएंगे हम सब लोग, दोस्त लोग. कुर्ते वगैरह पहने मस्त. कुर्ते वुर्ते पहन के. तब तक पैसा कमा के लगा. हाँ चलो जाऊँ मैं. चलो बाय. या स्थानकातून रवाना होताच या गाडीच्या संबंधित प्रवाशांना सूचित करण्यात येईल. यात्रीगण कृपया द्या. सो गाइस अभी हम लोग आ चुके हैं हमारे रूम पर. चलते फटाफट से ऊपर. सो गाइस आज हम लोगों ने बहुत मज़ा किया. बहुत लोग हम लोग मतलब सब लोग खुश थे कि आया, सब लोग आए, उनको अच्छा लगा कि घूमे वगैरह सब किया. क्योंकि पिछले टाइम पे जब भी आते थे तब लोग में हम लोग सिर्फ क्लास पे रहते थे. अभी क्लास भी नहीं है, क्लास का जॉब मैंने छोड़ दिया है. सो अभी उसकी वजह से मैं घूम सकता हूँ, कहीं पे भी उनको घुमा सकता हूँ. तो आज उनको मतलब सबको अच्छा लगा, सब भाई लोगों को. मतलब मैंने भी छोड़ दिया था मतलब मुंबई अभी, बट कुछ रीज़न की वजह से फिर से रुक रहा हूँ मैं मुंबई में. नहीं तो मैं गांव में ही जाने वाला था, शिफ्ट होने वाला था गांव में ही. सो कुछ थोड़ा बहुत काम आया है तो काम के लिए मैं अभी इधर रुका हूँ. तो कभी अच्छा सा पेमेंट मिलता है मुझे मुंबई तो मैं कंटिन्यू के लिए रहूँगा फिर से वैसे ही. कभी नहीं मिलता तो फिर सोचूंगा कैसा क्या है क्या नहीं. तो आज का गणपति पाठ पूजन में तो बहुत मज़ा आया, हम लोगों ने बहुत मज़ा किया है. आप लास्ट तक व्लॉग देखो, पसंद आया हो तो लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करना ना भूलो मेरे चैनल को. आज का व्लॉग इतना ही रखते हैं, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए बाय बाय, टेक केयर.